नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वपूर्ण आहे, कारण आज आपण बघणार आहोत एक प्रॉफिटेबल ट्रेडर बनण्यासाठी आपल्याला कोणत्या 5 नियमांचं पालन या ठिकाणी करायचं आहे याच्याबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर या ठिकाणी माहिती घेणार आहोत। थोडेसे नियम कठीण आहेत, पण जर या नियमांचं जर तुम्ही पालन केलं तर निश्चितच मला आशा आहे की तुम्ही काही दिवसांमध्ये प्रॉफिटेबल ट्रेडर बनू शकता। तर हे नियम कोणते आहेत आणि कशा पद्धतीने ते आपण फॉलो करणार आहोत याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत। तर मित्रांनो, आजचा आपला पहिला नियम आहे की स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असताना तुम्ही पहिल्यांदा हे ठरवा की तुम्हाला कोणती ट्रेडिंग करायची आहे। आपण काय करतो की बऱ्याच वेळेला आपण भरपूर यूट्यूब चॅनल आहेत, त्या यूट्यूब चॅनलला फॉलो करतो आणि त्यातले बरेच जण असतात जे कोणी इंडेक्स ऑप्शन मध्ये ट्रेडिंग करतं, कोणी इंडेक्स ऑप्शन सेल करतं, कोणी स्टॉकचं ऑप्शन बाय करतं, कोणी स्टॉकचे ऑप्शन सेल करतं, कोणी स्विंग ट्रेडिंग करतं, कोणी लॉंग टर्मची या ठिकाणी आपल्याला बऱ्यापैकी माहिती देतं। तर हे ठरवत असताना तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये आल्यानंतर आधी ठरवा की तुम्हाला याच्यापैकी काय बनायचे। टर्म्ससाठी ट्रेडिंग करायची आहे, तुम्हाला स्विंग ट्रेडिंग करायचे आहे, की तुम्हाला स्टॉकचे ऑप्शन बाय करायचे आहेत, का तुम्हाला स्टॉकचे ऑप्शन सेल करायचे आहेत, की तुम्हाला इंडेक्स ऑप्शन बाय करायचं आहे का इंडेक्सचे ऑप्शन सेल करायचे। आधी हे ठरवा याच्यापैकी तुम्ही कोणत्या गोष्टी करू शकता, तुमचा फंड किती आहे याच्यावरून या गोष्टी ठरवा आणि नंतर तुम्ही या ठिकाणी स्टॉक मार्केटमध्ये प्रत्यक्ष एंट्री करा। बरेच जण आपण काय करतो, स्टॉक मार्केटमध्ये सुरुवातीला आपण बऱ्याच युट्यूब चॅनलला फॉलो करतो। समजा तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन ट्रेडिंग करायचे आहे, तर ऑप्शन ट्रेडिंग करण्यासाठी या ठिकाणी ऑप्शन बाय करण्यासाठी तुम्हाला युट्यूब चॅनल भरपूर असे तुम्हाला पाहायला मिळतील आणि प्रत्येकाची स्ट्रॅटेजी वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते। कोणी इंडिकेटर बेसवर या ठिकाणी सांगतं, कोणी चार्ट बेसवर सांगतं, कोणी फंडामेंटल सांगतं, कोणी अजून वेगळंच काय सांगतं आणि याच्यामध्ये आपण काय करतो, रोज नवीन या ठिकाणी प्रात्यक्षिक प्रयोग करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय आणि हा जो स्टॉक मार्केटचा प्रयोग आहे तो तुम्हाला फ्रीमध्ये मिळत नाहीये। म्हणजे तुम्ही जर या ठिकाणी प्रयोग जरी करायचं ठरवलं तर तुमचा लॉस होणार आहे। याच्यासाठी पहिल्यांदा तुम्ही पेपर ट्रेड करा। पेपर ट्रेड केल्यानंतर जर तुम्ही एकच काहीतरी ठरवत असाल, ऑप्शन बाईंग ठीक आहे, ऑप्शन बाईंग, ऑप्शन सेलिंग करायचे आहे ठीक आहे, ऑप्शन सेलिंग, इंडेक्स मध्ये करायचं आहे इंडेक्स मध्ये, स्टॉक मध्ये करायचं स्टॉक मध्ये, किंवा तुम्हाला स्विंग ट्रेडिंग करायचे आहे किंवा तुम्हाला लॉंग टर्म मध्ये ट्रेडिंग करायचे आहे, तर याच्याशी रिलेटेड असलेलेच युट्यूबचे व्हिडिओ तुम्ही बघा आणि त्याच्याशी असलेला जो काही सिलेबस असेल किंवा जो काही स्टडी तुम्हाला करायचा आहे तो या ठिकाणी तुम्ही करणं खूप गरजेचं आहे। आपण मात्र काय करतो, प्रत्येक वेळेस नवीन स्ट्रॅटेजी आणतो आणि त्याच्यावर एक 8 दिवस या ठिकाणी ट्रेड करतो आणि त्याच्यामध्ये आपला लॉस झाला की पुन्हा नवीन आठवड्यासाठी नवीन स्ट्रॅटेजी, पुन्हा त्याच्यामध्ये लॉस झाला की पुन्हा नवीन आठवड्यासाठी नवीन स्ट्रॅटेजी, या पद्धतीने ट्रेडिंग करत असल्यामुळे आपल्याला प्रॉफिट होत नाहीये। तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की आधी ठरवा आणि तुमच्यासाठी जे तुम्हाला जमू शकतं याच्याशी रिलेटेड असलेलेच व्हिडिओ पहा, जेणेकरून तुमच्या ज्ञानामध्ये भर पडू शकते आणि त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो। सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे आणि हा जर फॉलो केला तर निश्चितच तुम्ही पहिल्यांदा थोडंसं लॉस मध्ये जाऊ शकता, पण त्याच्यानंतर तुम्ही प्रॉफिटेबल ट्रेडर बनू शकता। आता दुसरी गोष्ट आहे की दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की जर तुम्हाला प्रॉफिटेबल ट्रेडर बनायचं आहे तर तुमच्याकडे कमीत कमी 2 अकाउंट असणं गरजेचं आहे। एक अकाउंट असं ठेवा ज्याच्यावर तुम्ही स्विंग ट्रेडिंग करा आणि एक अकाउंट असं ठेवा ज्यावर फक्त तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करा। बरेच जण काय करतात, एकच अकाउंट वापरतात आणि त्या एकाच अकाउंटला या ठिकाणी स्विंग ट्रेडिंग पण केले जाते आणि ऑप्शन ट्रेडिंग पण केले जाते, किंवा तुम्ही लॉंग टर्मचा पोर्टफोलिओ सुद्धा त्याच अकाउंटवर करता आणि या ठिकाणी आपली सगळ्यात मोठी चूक काय करते, जर तुम्ही स्विंग ट्रेडिंग मधून प्रॉफिट मिळवत असाल, तुम्ही स्विंग ट्रेडिंग मधून 4 महिन्यात 3 महिन्यामध्ये जर 1500, 2000, 5000, 10000 रुपये प्रॉफिट मिळवत असाल तर त्याच अकाउंटला जर तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करत असाल तर ते पैसे तुमचे तिथं स्विंग ट्रेडिंगचं प्रॉफिट तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग मध्ये तुम्हाला गेलेलं पाहायला मिळतं। आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की जर तुम्ही तुमच्या डीमॅट अकाउंटला स्विंग ट्रेडिंगसाठी जो जास्त फंड असतो तो फंड त्याच वेळेला एखाद्या वेळेस तुम्हाला इंट्राडे मध्ये ऑप्शन मध्ये जर लॉस होत असेल आणि तुमची क्वांटिटी कमी असेल तर तुमच्याकडे तुमच्या डीमॅट अकाउंटला खूप मोठा फंड असल्यामुळं तुम्ही त्यावेळेस जास्त क्वांटिटीमध्ये जास्त लॉटमध्ये ट्रेड करता आणि तुमचा लॉस हा खूप वाढत जातो। त्याच्यामुळं आजच जर तुम्हाला स्विंग ट्रेडिंग पण करायची आहे आणि ऑप्शन ट्रेडिंग पण करायचे असेल तर ऑप्शन ट्रेडिंगसाठी वेगळा फंड वापरा आणि तो फंड असा ठेवा की तुमचं स्विंग ट्रेडिंगचा जेवढा फंड आहे त्याच्या 10% फंड तुमचा ऑप्शन ट्रेडिंगला असावा। म्हणजे या ठिकाणी तुम्ही 5 लाख रुपये स्विंग ट्रेडिंग करत असाल तर 50,000 रुपयाचा 50,000 ते
25-30 हजाराच्या आसपासचा फंडच फक्त तुमच्या ऑप्शन ट्रेडिंगला वेगळ्या डिमॅट अकाउंटमध्ये असावा, जेणेकरून तुम्हाला लॉस होण्याची शक्यता ही खूप कमी बनते. त्यानंतरचा पुढचा आपला तिसरा नियम आहे की आजच फुल टाइम ट्रेडिंग बंद करा. लक्षात घ्या, तुमच्यापैकी बरेच जण आहेत जे फुल टाइम ट्रेडिंग करतात, त्याच्यामुळे लॉसमध्ये आहेत. ट्रेड करत असताना तुम्ही जर पार्ट टाइम ट्रेडिंग करत असाल, स्विंग ट्रेडिंग करत असाल किंवा ऑप्शन ट्रेडिंग करत असाल, पण ते पार्ट टाइम मध्ये करत असाल तुमचा जॉब बघत, जर तुम्हाला जॉब नसेल तर कुठंतरी एखादा जॉब जॉईन करा, किंवा तुम्हाला ऑलरेडी जॉब असेल तर त्या जॉबमध्ये मिळणाऱ्या वेळेतून तुम्ही ट्रेडिंग करा. जर तुम्ही फुल टाइम ट्रेडर बनत असाल आणि जर तुम्ही प्रॉफिटमध्ये नसाल तर ही मात्र तुमच्यासाठी खूप धोक्याची घंटा असू शकते. आणि जर तुम्ही प्रॉफिटेबल ट्रेडर आहात ऑलरेडी तर फुल टाइम ट्रेडिंग करायला काहीही हरकत नाहीये. बरीच लोक आहेत जे फुल टाइम ट्रेडिंग करतात, त्यांच्याकडे इतर कुठलाही जॉब नाहीये. अशी लोक कधीही या स्टॉक मार्केटमधून प्रॉफिट मिळवत नाहीयेत, कारण त्यांना आतापर्यंत कधीही प्रॉफिट झालेलं नाहीये. आणि ते फुल टाइम ट्रेडर जर झाले तर स्क्रीनच्या पुढे बसून ते कंटिन्यूस चार्टकडे बघतात किंवा ट्रेडिंग करतात, इंट्राय करतात. एकापेक्षा जास्त रोज 4 लॉट, 5 लॉट, 10 लॉट, 20 लॉट मध्ये ट्रेडिंग करतात. एक पेक्षा जास्त ऑर्डर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. एखाद्या जो फुल टाइम ट्रेडर असतो याच्या ऑर्डर जर चेक केल्या तर त्याच्या रोज 10-20 इतक्या ऑर्डर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतरचा पुढचा जो नियम आहे, वॉच लिस्टला कमीत कमी स्टॉक ऍड ठेवा. लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुमचं डिमॅट अकाउंट असतं, त्या डिमॅट अकाउंटला तुमच्या भरपूर वॉच लिस्ट असतात आणि त्या भरपूर वॉच लिस्टमध्ये तुम्ही भरपूर स्टॉक ऍड करून ठेवलेले असतात. लक्षात घ्या, ज्या स्टॉक बद्दल तुम्हाला कन्फर्मेशन आहे, ज्याच्यामध्ये ट्रेड बनतोय, ज्याच्यामध्ये चार्ट बनतोय, ज्याच्यामध्ये ब्रेकआउट आहे, ज्याच्यामध्ये न्यूज आहे, अशाच स्टॉकची यादी तात्पुरत्या स्वरूपामध्ये एक वॉचलिस्ट बनवा. त्याच्यामध्ये ते 3-4 स्टॉक ठेवा आणि एक दिवस आधी, म्हणजे उद्या मार्केट चालू असणार आहे त्याच्या एक दिवस आधी त्या स्टॉक बद्दल तुम्ही कुठल्या तरी कारणामुळे तो वॉचलिस्टला ऍड केला आहे ते कारण लक्षात ठेवा. आणि दुसऱ्या दिवशी ट्रेड करत असताना जर तुम्हाला आपण काल कोणत्या गोष्टीमुळे हा चार्ट ऍड केला आहे, हा स्टॉक ऍड केला आहे हे लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीने जर घडत असेल तरच त्याच्यामध्ये एंट्री करा. आपण बऱ्यापैकी काय करतो, एखाद्या स्टॉकचा ब्रेकआउट येतोय, लक्षात घ्या, आणि दुसऱ्या दिवशी स्टॉक तो आपण ठरवलं असतं की या XYZ प्राइसच्या वरती जर हा ब्रेक करत असेल तर मी एंट्री करणार आहे, असं एक दिवस आधी ठरवतो. आणि दुसऱ्या दिवशी आपण काय करतो, एक तो स्टॉक समजा गॅप अप ओपन झाला किंवा तो निगेटिव्ह जातोय त्याच्यामध्ये आपण एंट्री करतो. पण एक दिवस आधी आपण ठरवलं असतं की मी हा स्टॉक या प्राइसच्या वरती गेला तर बाय करणार आहे. आपण मात्र तसं न करता तो खाली जात असेल तरी सुद्धा बाय करतो, म्हणजे ही एक चुकीची ट्रेडिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकते. आणि याचे दुसरे एक कारण आहे, जर तुमच्या डिमॅट अकाउंटवर ज्या वॉचलिस्ट आहे त्या वॉचलिस्टमध्ये 4-5 किंवा 10, 20, 50, 100 स्टॉक जर वॉचलिस्टला ऍड असतील तर तुमच्याकडे असं होऊ शकतं की तुम्ही एक दिवस आधी ज्या स्टॉक बद्दल या ठिकाणी अभ्यास केलेला आहे तो स्टॉक त्या दिवशी जर वर्क नाही केला तर आपण कुठल्या ना कुठल्या स्टॉकमध्ये या ठिकाणी आपल्याला ट्रेड करावा असा वाटतो आणि आपल्या वॉचलिस्टला जेवढे स्टॉक आहेत ते फक्त चेक करतो तात्पुरत्या वेळेसाठी. आणि आपल्याला काय होतं की त्याच्यामध्ये कुठल्या तरी एका चार्टमध्ये आपल्याला एक एंट्री पाहायला मिळते, पण त्याचा आधी स्टडी केलेला नसतो आपण. जो स्टॉक ज्याच्याबद्दल स्टडी केला त्याच्यामध्ये मुवमेंट नाही आहे आणि ज्याच्यामध्ये आपण स्टडी केलेला नव्हता त्याच्यामध्ये आपल्याला वाटतं की याच्यात मुवमेंट येऊ शकते, म्हणून अशा स्टॉकमध्ये आपण एंट्री करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं बघा, त्या दिवशी तुम्हाला खूप मोठा लॉस या ठिकाणी सहन करावा लागतो. तुमचा अनुभव या ठिकाणी तुम्ही शेअर करू शकता. या नियमांचं जर पालन करत असाल तर मित्रांनो तुम्ही निश्चितच प्रॉफिटेबल ट्रेडर बनू शकता. यानंतर आपला पुढचा 5वा नियम आहे की तुमच्या पैशाचं योग्य नियोजन करा. मित्रांनो, स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असताना सगळ्यात महत्त्वाचं असेल तर तुमचं फंड मॅनेजमेंट. आणि जर तुमचं फंड मॅनेजमेंट योग्य पद्धतीचं नसेल तर तुम्हाला स्टॉक मार्केटमधून प्रॉफिट मिळत नाही. आता फंड मॅनेजमेंट म्हणजे नेमकं काय आणि फंड मॅनेज कशा पद्धतीने केलं जातं याच्याबद्दल थोडक्यात या ठिकाणी माहिती सांगतो. तर मित्रांनो, मी आधी पण सांगितलंय की जर तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग आणि स्विंग ट्रेडिंग या दोन्ही गोष्टी एकाच वेळेस करायचं असेल तर तुमचं दोन्ही अकाउंटवर वेगवेगळा फंड पाहिजे. तुम्ही स्विंग ट्रेडिंग करताय आणि तुमच्या डिमॅट अकाउंटला फक्त 1 लाख रुपये आहेत आणि तुम्हाला स्विंग ट्रेडिंग करायचे आहे तर प्रत्येक स्टॉकमध्ये जास्तीत जास्त 5,000 रुपयाचीच गुंतवणूक करा. लक्षात घ्या, कारण
तुम्ही तुमच्या डीमॅट अकाउंटला स्विंग ट्रेडिंगसाठी रोज आपल्याला 1-2 किंवा 2 दिवसाला एखादा चार्ट आपण स्विंग ट्रेडिंगसाठी बाय करतो। आणि जर तुम्ही या 1 लाखामध्ये समजा तुम्ही 20,000 रुपयानं ट्रेड करत असाल तर तुमचे 4 किंवा 5 स्टॉक बाय होतील। आणि जर ते स्टॉक 4-5 स्टॉक जर मुवमेंट करत नसतील तर तुमचे पैसे अडकून या ठिकाणी पडू शकतात। आणि 5-6 दिवसानंतर जे स्टॉक तुम्हाला प्रॉफिटेबल जाणारे आहे, तुमच्या डोळ्यासमोर वरती जातात, अशा स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुमच्याकडे फंड उपलब्ध नसतो। याच्यासाठी तुम्ही काय करू शकता, तुम्हाला स्विंग ट्रेडिंग करायचे आहे, 1 लाख रुपयाचा फंड आहे तर 1 लाख रुपयाचे समान 20 भाग करा आणि त्यातला एक भाग प्रत्येक स्टॉकमध्ये लावत जा, जेणेकरून तुम्ही एका महिन्यामध्ये जेवढे स्विंग ट्रेडिंगचे स्टॉक शोधाल त्या प्रत्येक स्टॉकमध्ये तुमचा फंड हा तुम्हाला लावता येऊ शकतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं की तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करत आहे तर ऑप्शन ट्रेडिंग करत असताना जे दुसरं तुमचं डीमॅट अकाउंट असणार आहे, तुमच्या एकूण फंडाच्या 10% फंड त्याच्यामध्ये ठेवा। आणि त्याच्यामध्ये समजा तुमचा फंड 1 लाख रुपयाचा आहे तर या ठिकाणी तुम्ही 10 ते 15,000 रुपये ऑप्शन ट्रेडिंगसाठी ठेवू शकता। म्हणजे तुमचे ऑप्शन ट्रेडिंगमध्ये जास्तीत जास्त पैसे किती जाऊ शकतात, तर तुमचा एकूण लॉस आहे तो फक्त 10,000 रुपये होईल। आणि इकडच्या जे तुमचं स्विंग ट्रेडिंगचं अकाउंट आहे त्याच्यावर तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करणार नसल्यामुळे तुमच्या 1 लाख रुपयाच्या फंडाला कसलाही धक्का लागणार नाही। तर हे आहेत आपले 5 नियम। 5 नियम पुन्हा एकदा तुम्ही या ठिकाणी व्हिडिओमध्ये जर ऐकले असतील तर लिहून ठेवा कोणकोणते आहेत। आणि या नियमानुसार जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल तर निश्चितच माझी आशा आहे की तुम्ही लवकरच प्रॉफिटेबल ट्रेडर बनू शकता। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, पुढे दिलेले बेल आयकॉन प्रेस करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।